राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आले असाल तर चॅनलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि हा जो काही व्हिडिओ आहे तर तो इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका। मित्रांनो, आता बऱ्यापैकी सगळ्या शेतकरी मित्रांची जी सोयाबीन पीक आहे तर ते लागवड करून 20-25 दिवसाच्या आसपास गेलेले असेल, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की सोयाबीन पिकावरती नेमकं पहिली फवारणी आपल्याला कोणती करणं गरजेचं आहे आणि ती का करावी। मित्रांनो, सोयाबीन पिकाचा जर विचार केला सुरुवातीच्या 25-30 दिवसाच्या आसपास जर तुम्ही बीज प्रक्रिया केलेली नसेल तर 100 आणि 101% आपल्याला सोयाबीन पिकामध्ये जो काही चक्रीभुंगा असतो तर त्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा झालेला पाहायला मिळत असतं। तर चक्रीभुंगा नियंत्रित करण्यासाठी नेमकं आपण काय उपाययोजना करू शकतो, अतिशय थोडक्यात परंतु महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्याच्यासोबतच जर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये जास्तीत जास्त फुटव्यांची संख्येत वाढ करायची असेल तर कशा प्रकारे तुम्ही फुटवे वाढू शकता, त्याच्यासाठी काय उपाययोजना करू शकता फवारणीद्वारे, ते सुद्धा सांगणार आहे। मित्रांनो, चक्रीभुंगा नियंत्रित करायचं जर असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे जो काही चक्रीभुंगा आहे आपल्या सोयाबीन पिकाच्या खोडामध्ये असतो आणि अचानक आपलं सोयाबीन पीक जे आहे तर ते जळून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मित्रांनो, चक्रीभुंगा नियंत्रित करण्यासाठी लॅम्बडासायलोथ्रिन प्लस थायमाथॉक्झाम हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं एखादं चांगलं कीटकनाशक वापरा, ज्याच्यामध्ये सिंजंटा कंपनीचं आलिका या नावाचं कीटकनाशक आहे। 10 ते 15 मिली तुम्ही प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी वापरू शकता। याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला सोयाबीन पिकाचे फुटवे वाढवायचे असतील, जास्तीत जास्त फुलधारणा तुम्हाला इथून पुढे तुमच्या सोयाबीन पिकामध्ये पाहायची असेल तर तुम्ही 1261 या विद्राव्य खताचा वापर करू शकता। मित्रांनो, 1261 मध्ये 61% स्फुरद फॉस्फरस या अन्नद्रव्याची मात्रा असते, जो की कोणत्याही पिकामध्ये जास्तीत जास्त शाकीय वाढ, त्याच्यासोबत जास्तीत जास्त फुलधारणा आणि कोणत्याही पिकाची मुळांचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी स्फुरद हे अन्नद्रव्य काम करतं। तर 100 ग्रॅम तुम्ही जे काही 1261 आहे तर याचा वापर हा करू शकता। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सोयाबीन पिकावरती फवारणी घ्या। जर तुमच्या सोयाबीन पिकामध्ये अजून काही समस्या असतील, पानं पिवळे पडलेली असतील, तर अशा टायमाला कधी कधी मायक्रोन्यूट्रिएंटची सुद्धा कमतरता असते, तर तुम्ही 1261 कॅन्सल करून जे काही मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट युक्त खतं येतात चिलेटेड स्वरूपातले किंवा लिक्विड स्वरूपातलं, जसं RCF कंपनीचं मायक्रोला येत आहे, तर याचा सुद्धा तुम्ही फवारणीमध्ये वापर करा, जेणेकरून जी काही पिवळी वगैरे पडलेली सोयाबीन असते तर ती हिरवीगार होण्यासाठी मदत करेल। मित्रांनो, अशा पद्धतीनं कमी खर्चामध्ये ही फवारणी करा। जास्त काही वेगवेगळे महागडे औषध आणून टाकण्याचा प्रयत्न करू नका, कारण सोयाबीन पिकाचं उत्पादन जर तुम्हाला वाढवायचं असेल तर फक्त फवारणीवरती खर्च करून सुद्धा उत्पादन वाढत नाही। मित्रांनो, एकतर सोयाबीनला बाजारभाव सुद्धा कमी आहे, कमी औषधं, कमी खर्चित योग्य